अनिती पार्था जया मोक्ष सुखी आस्था मोक्षा वाचुनी अन्यथा गती आहे गा। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण परानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्थाने आळंदी देवस्थाने यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, या सेवेकरता उपस्थित सर्व माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात। या गीतेच्या उपदेशामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 6व्या अध्यायामध्ये योगाचं वर्णन केलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर विस्ताराने चिंतन केलेलं आहे। आपण ते सगळं पाहून आलो। योग म्हणजे काय, योगाचे प्रकार किती, योग कसा करायचा आणि योग केल्यानंतर आपल्याला फल काय प्राप्त होतं, हे सगळं या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं। अनेक प्रकारचे योग भगवंतांनी सांगितलं। ज्याला जो जमेल तो योग त्याने करावा। योग म्हणजे भगवंताशी संबंध जोडणं, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून। ज्याला त्या ठिकाणी कुंडलिनी योग जमत असेल त्याने तो करा, ज्याला ज्ञानयोग जमत असेल त्याने तो करा, भक्तियोग जमत असेल तो करा। पण इथे भगवंतांनी मात्र समत्व योग आणि कुंडलिनी योग किंवा हठयोग याचं वर्णन विस्ताराने केलं आहे। आणि योग प्राप्त झाल्यानंतर योगाचं फलही भगवंतांनी सांगितलं। समता प्राप्त होणं हे योगाचं फल सांगितलं। याच्यानंतर अर्जुनांनी एक शंका उपस्थित केली की योगाचं साधन एखाद्या साधकाने सुरू केलेलं आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे, भावना आहे, आपल्याला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे असं त्याला वाटतं। पण असं असतानासुद्धा काहीतरी विघ्न मध्ये आलं, आयुष्य संपलं आणि तो त्या ठिकाणी आपल्या साधनापासून थोडासा विचलित झाला आणि त्याचा देह पडला। मग असा जो कोणी असेल त्याला पुढची गती काय प्राप्त होते? त्याने केलेलं साधन सगळं नष्ट होतं, त्याला नरकाला जातो, स्वर्गाला जातो का आणखीन कुठे कोणत्या दुसऱ्या लोकाला जातो? कारण मोक्ष तर त्याला काही प्राप्त झालेला नाही। त्याचं काय होतं असं प्रश्न अर्जुनाने विचारला। आपल्या सगळ्यांची भूमिका घेऊन हा प्रश्न आहे। आपण साधना करतो तेव्हा कधीकधी आपल्याला असं वाटतं नाही पोचलो तर मग आता पुढे काय, हे केलेलं फुकट तर जाणार नाही ना, असं शंका येते। तेव्हा भगवान परमात्मा त्याचं उत्तर देतात, बाबा या ठिकाणी केलेलं कोणतेही चांगलं कार्य जे असतं ते कधी नष्ट होत नाही। नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती। चांगली गोष्ट कोणतीही असू द्या, तुम्ही थोडी का होईना केलेली असेल तर ती त्या ठिकाणी तुम्हाला उपयोगाला आल्याशिवाय राहणार नाही। परमार्थामध्ये काहीच वायाला जात नाही आणि संसारामध्ये काहीच उपयोगाला येत नाही। लौकिक उपयोगाला येतं त्याला संसार असं म्हणतात। आणि जिथे काहीच वायाला जात नाही, हो तुम्ही केलेलं कोणतंही साधन असू द्या, नामस्मरण असू द्या, चिंतन असू द्या, देवाची पूजा असू द्या, सेवा असू द्या, कुठलीही गोष्ट कधीच वायाला जात नाही। म्हणून त्या ठिकाणी त्याला परमार्थ असं म्हणतात। ती गोष्ट आपल्याला बरोबर येते, ती नष्ट होत नाही। काय असतं, जीव जेव्हा त्या ठिकाणी देह सोडतो तेव्हा देह सोडल्यानंतर बाकीचं सगळं इथंच राहतं बरं का। हो, त्या सुभाषितकारांनी असं म्हटलं आहे, धनानी भूमौ पशवश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देहचितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एकहा। आपण किती जरी धन कमावलेलं असेल तर इथेच बँकेमध्ये ते राहून जाणार आहे। आपले पशु वगैरे असतील, गुरंढोरं असतील, ती सगळी गोठ्यातच राहणार आहे। किंबहुना देह चितायाम, आपला देहसुद्धा आपल्याबरोबर येत नाही, तो चितेमध्ये जळून जातो। आपल्याबरोबर काय येत असतं? आपण केलेलं जे काही पुण्यकर्म आहे, सत्कर्म आहे, चिंतन आहे, ते आपल्याबरोबर येत असतं। म्हणून
आपण त्या ठिकाणी चांगलं केलं पाहिजे. तव श्रीकृष्ण म्हणती पार्था, ऐका, जया मोक्ष सुखी आस्था, मोक्षा वाचोनी अन्यथा गती आहे का? सांगा. भगवान परमात्मा म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी या श्लोकावर जे चिंतन केलं आहे ते बघा. तव श्रीकृष्ण म्हणती पार्था, श्रीकृष्ण परमात्मा पार्थाला त्या ठिकाणी म्हणतात, हे पार्था. काल ओवी झाली होती काही. जया मोक्ष सुखी आस्था, अरे ज्याला मोक्ष सुखाच्या विषयी आस्था आहे, मला मोक्षसुख प्राप्त झालं पाहिजे, मला बाकीचं सगळं कोणतंही सुख नको, मला विषयाचं सुख नको, मला स्वर्गातलं सुखसुद्धा नको, ही सगळी सुखं ज्याने बाजूला सारलेली आहेत आणि एक त्याला तळमळ लागलेली आहे. कोणती तळमळ लागलेली आहे? कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. मला काही हे बिरडे फिटेल भेटेल. हो, त्याला त्या ठिकाणी आपल्याला परमात्मा सुख मिळालं पाहिजे, मोक्ष सुख. मोक्ष सुखाकरता तो त्या ठिकाणी आता मुमुक्षू झालेला आहे. मला मोक्ष सुख पाहिजे, दुसरं मला कोणतंही सुख नको, म्हणून अशी आस्था त्याच्या मनामध्ये आहे, भक्ती त्याच्या मनामध्ये आहे, निष्ठा त्याच्या मनामध्ये आहे, तळमळ त्याच्या मनामध्ये आहे. जया मोक्ष सुखी आस्था, मोक्षा वाचून अन्यथा गती आहे का? म्हणून त्याला मोक्षाशिवाय दुसरी कोणती गती प्राप्त होणार आहे? त्याला मोक्षच प्राप्त होणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी इथे थोडासा साधकांना दिलासा दिलेला आहे. समजा नाही झाला या जीवनात मोक्ष प्राप्त, तरीसुद्धा घाबरू नका, निराश होऊ नका, हताश होऊ नका. तुम्ही साधन मोक्षाकरता केलं आहे, परमात्मा प्राप्तीकरता केलं आहे ना, ठीक आहे. या जन्मात नाही जरी प्राप्त झाला, काही अडचण आली, काही थोडासा अडथळा आला म्हणून तुमचा प्रवास थांबला, पण तरीसुद्धा तुम्हाला एक दिवस मोक्षच मिळणार आहे. कारण शेवटी कारण याला ध्येय याने कोणतं ठेवलेलं आहे? उच्च ध्येय ठेवलेलं आहे. गुरुवारी सांगत असतात, डबा रुळावर आलेला आहे, रेल्वेचा रूळ आहे ना, मग एक ना एक दिवस स्टेशनला पोचल्याशिवाय राहणार नाही, पण रुळावर पाहिजे गाडी, बरं का. बऱ्याच गाड्या रुळावरच नसतात, रुळावर आला पाहिजे. मग एक ना एक दिवस कधी ना कधी तो स्टेशनला पोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याला मोक्ष हे आणि ध्येय ठरवलं आहे. आता आपल्याला दुसरं कोणी नको, काही नको, मग आता एक ना एक दिवस याला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, पण लगेच मिळत नाही का? काही मध्ये प्रतिबंध निर्माण झाला. ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता, तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धीते. एरवी वास्तविक पाहता जो काही उशीर झालेला आहे तो याच्यामुळेच झालेला आहे. का उशीर झाला? ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता, जर उचलत्या पावलाने चालला असता तर दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धीते, दिवस मावळायच्या अगोदरच पोचला असता. आळंदीला जायचे आणि पुण्याहून चालत जायला निघाला, पण उशिरा निघाला, दुपारच्या नंतर. पण निघाल्यानंतर इतका हळूहळू चालायचा, 4 पावलं टाकलं की बसायचा, 4 पावलं टाकली की एकदम हळूहळू चालायचा, मुंगीच्या पावलाने. पोचेल का तो? नाही पोचणार. त्याला मुक्काम करावा लागेल विश्रांतवाडीत, आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून चालावं लागेल. तसं योगमार्गाने निघालेलं आहे, त्या ठिकाणी साधन करतोय, पण त्याने साधनामध्ये थोडीशी ढिलाई केलेली असावी. उचललेल्या पावलाने तो चालला नाही. जर उचललेल्या पावलाने चालला असता तर दिवसा आधी ठाकता सोहमसिद्धीते, दिवस मावळायच्या आत त्याला सोहमसिद्धी प्राप्त झाली असते. दिवस म्हणजे हा आयुष्यरूपी दिवस मावळायच्या आत. सोहमसिद्धी, सह अहम, तो परमात्मा मी आहे, अहम ब्रह्मास्मी, मी वासुदेव तत्वता, ही सिद्धी आहे. बाकीच्या ज्या सिद्धी आहेत त्या सगळ्या गौण सिद्धी आहेत, आणि मुख्य सिद्धी जर काय असेल तर आपल्या स्वरूपाची आपल्याला प्राप्ती होणं, ही सगळ्यात मोठी सिद्धी आहे. म्हणून या सिद्धीशिवाय दुसरी सिद्धी नाही. परमसिद्धी म्हणतात,
या लागी ते परते काही निपजणे आन नाही, या लागी म्हणपे पाही परमसिद्धी. परमसिद्धी आहे मोक्ष म्हणजे या काय या ब्रह्मत्वाशीची पार्था सायुज्याशी व्यवस्था यया नाव चौथा पुरुषार्थ गा. चौथा पुरुषार्थ परमसिद्धी मोक्ष ही सगळी नावं जी आहेत ती याचीच नावं आहेत. म्हणून तो जर थोडासा वेगाने चालला असता तर त्याला निश्चित परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली असती. म्हणून साधू संतांनी आपल्याला वेगाने चालायला सांगितलं आहे. हो, संत समागमी धरवणी आवडी करावी तातडी परमार्थी. संत संगतीची आवड धरली पाहिजे आणि माणसाने परमार्थाची काय केली पाहिजे? तातडी केली पाहिजे. तातडी म्हणजे घाई केली पाहिजे. किंवा करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे मग तो माझा मायबाप घेईल ताप हारोनी. घाई करायला का सांगितली? काही लोक म्हणतात काय हो आताच एवढी आम्हाला घाई का करता? अजून एवढं आयुष्य पडलेलं आहे, आम्हाला चांगलं खाऊ द्या, चांगलं पिऊ द्या, आणि मग म्हातारं झाल्यावर हेच करायचं आहे. आता घाई करायला कशाला सांगता? अरे बाबा, कधी आयुष्य भानू संपून जाईल काही सांगता येत नाही, दिवस कधी जाईल काही सांगता येत नाही. आणि म्हणून तुम्हाला घाई केली पाहिजे. चालत नाही, अडचणी तर येतच राहतात, अडथळे तर येतच राहतात. हो, आपण दृष्टांत सांगत असतो. समुद्रावर आंघोळ करायला एक मनुष्य गेला आणि आंघोळ करायला गेल्यानंतर कपडे काढून उभा राहिला. लोक यायचे, आंघोळ करायचे, निघून जायचे. हा मात्र तसाच 2 तास उभा. एक जण आला, म्हटला बाबा तुम्ही इथं कशा करता आले? म्हटलं आंघोळ करायला. मग का करत नाही? म्हटलं समुद्रावर लाटा येतात, त्या शांत झाल्या की मी निवांत आंघोळ करणार आहे. म्हटलं आता समुद्रावरच्या लाटा शांत होतील का हो? आणि अनिवांत कधी आंघोळ करायचा? तसं अडचणी या येतच राहतात. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. म्हणून चालता पावली ज्ञानोबाराय म्हणतात, ह्याने जर अगोदरच झडझडोनी वहिला अनेक वा ये भक्तीचे वाटेला जिया पावसे अव्यंग निजधाम माझे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात झडझडोनी वहिला निघ, लवकर निघ बाजूला, नाहीतर मग मुक्काम पोचणार नाही, उशीर झालेला आहे अगोदरच. म्हणून एरवी अभ्यासाचा उचलता पावली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता स्वयंसिद्धीते परी. पण ते तुला वेगू नवेची मनोनी विसावा तरी निकाची पाठी मोक्षुतव तैसाची ठेविला असे. परी परी म्हणजे परंतु. हा जर लवकर लवकर चालला असता तर दिवस मावळायच्या आत पोचला असता, म्हणजे आयुष्य संपायच्या आत याला स्वरूप भगवंत भेटला असता. पण चालला नाही ना, मग काय होतं? मग फुकट गेलं का चालणं? चालणं फुकट गेलं नाही बरं का. हो, काय चालणे वेगावत जाय ते बैसावया लागीची होय. बोला, चालण्याचा वेग जो असतो तो कशा करता असतो? पुढं जाऊन बसण्यासाठीच असतो. हा चालला नसल्यामुळे आता काय होतं? तर ते तुला वेगू नवेची, तेवढा वेग ह्याचा नव्हता, थोडासा वेग कमी पडला. हा हळूहळू चालला, याने घाई केली नाही, तातडी केली नाही, निवांत करत बसला, बाकीचंच करत बसला अगोदर सगळं. आणि जे करायला पाहिजे तिथं बरंचसं राहून गेलं. नंतर जागा झाला, थोडं थोडं करायला लागला. पण आता काय आयुष्य भानू संपला. मग अशा वेळेस काय होतं? परी ते तुला वेगू नवेची मनोनी विसावा तरी निकाची. मग आता त्याला मागं पुढं आहेत का? किती मागं पुढं आहेत? हां, येईल पुढं, काय काळजी करू नका, मागची पुढची बघून घ्या. मनोनी विसावा तरी निकाची, त्याला त्या ठिकाणी विसावा पडला आता बरं का. विश्रांतवाडीत थांबावं लागलं त्याला. येईल तो आळंदीला संध्याकाळी, उद्या येईल. विसावा तरी निकाची, पण विसावा जरी असला तरी तो विसावा चांगला आहे बरं का, चांगला त्याला विसावा मिळतो. पाठी मोक्ष तव तैसाची ठेविला असे. आणि याच्यानंतर त्या विसाव्यानंतर मात्र मोक्ष त्याला ठेवलेलाच आहे. त्याला आळंदीला यायचंच आहे. फक्त मध्ये काय आता फक्त एक विश्रांती पडली.
एक मुक्काम पडला, एक विसावा त्याला त्या ठिकाणी घ्यावा लागतो. लवकर जर पाहिजे असं वाटत असतं तर याने लवकर साधना करायला पाहिजे होती. लवकर केलं असतं तर लवकर येऊन पोचला असता. कारण याला ध्येय याचं मोक्षच आहे, परमात्मा प्राप्तीच आहे. पण ढिलाई केलेली असल्यामुळे, प्रयत्न कमी पडलेले असल्यामुळे एक मुक्काम याला मध्ये पडला. तसा हा जो साधक आहे योगाचा, याचासुद्धा त्या ठिकाणी एक मुक्काम मध्ये पडतो. पण तो मुक्काम वाईट नाही, तो मुक्कामसुद्धा चांगला आहे. त्याला कोणता मुक्काम पडतो पुढच्या ओळीत सांगितलं. श्लोक हां काय म्हणले? होवी राहिली. बरं माझ्या याच्यात बघतो, हे ह्या ज्ञानेश्वरीत बघतो. चौथा 6वा कोणती ओळी चालली आपली आता? माझ्याकडे जी ओळी आहे त्याच्यात नाही ती ओळी. 400 दोन राहिल्या. हां नाही, ह्याच्यात आपल्या मामांच्या ज्ञानेश्वरीत सुद्धा नाही आहे ती ओळी. हां येईल पुढं. हां आता श्लोक आहे. परी तेथुला वेगू नवेची मनोनी विसावा तरी निकाची पाठी मोक्षुतव तैसाची ठेविला. असे 440पर्यंत आलो आपण, बरोबर आहे. आता पुढे श्लोक आला आहे, येतील त्या पुढे ओव्या. काही मागे पुढे असतात, काही ओव्या जास्त आहेत काही प्रतीमध्ये, काही ओव्या प्रतीमध्ये कमी आहेत. प्राप्य पुण्यकृतान लोका नुषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते. मुक्काम कोणता, काय होतं, त्याची कोणती गती आहे? अर्जुनाचा प्रश्न लक्षात आणा बरं का. काय प्रश्न विचारला होता अर्जुनाने? अगोदर योगाची साधना केली आणि मध्ये जर देह पडला, मुक्काम पोचला नाही किंवा परमात्म्याची प्राप्ती झाली नाही तर तो कुठं जातो, कोणती गती प्राप्त होते? तर भगवान त्याचं उत्तर सांगतात, बाबा त्याने केलेलं साधन कधी वायाला जात नाही. नामस्मरण असेल, चिंतन असेल, योगाभ्यास असेल, तो सगळा योगाभ्यास जसाचा तसा त्याला उपयोगाला येतो. पण कुठं, कधी? प्राप्य पुण्यकृतान लोकान नुषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते. भगवान परमात्मा सांगतात त्या ठिकाणी पुण्यकृतान लोकान प्राप्य शाश्वती समाहा उषित्वा शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टः अभिजायते. काय होतं बघा, हा योगभ्रष्ट होतो. योगभ्रष्ट म्हणजे योगापासून भ्रष्ट झालेला. योग करत होता, साधना करत होता, परमात्म्याची तर प्राप्ती झाली नाही, पण थोडासा योगापासून विचलित झाला. अंतकाळाच्या वेळेस काहीतरी विघ्न आलं, अंतकाळाच्या वेळेस लक्ष दुसरीकडे गेलं, वेगळं चिंतन घडलं, त्याच्यामुळे योग भ्रष्ट म्हणायचा याला. योगापासून भ्रष्ट झालेला, बाजूला गेलेला. मग असा हा योगभ्रष्ट जो आहे, त्याने केलेली साधना, त्याने केलेलं चिंतन हे सगळं वायाला गेलं का? नाही गेलं. काय झालं मग त्याचं? पुण्यकृतान लोकान प्राप्य, म्हणजे पुण्यवान ज्या ठिकाणी जातात, पुण्य केलेले लोक जिथं जातात तिथं हा जातो. जे लोक पुण्य करतात ते कुठं जातात? पुण्य केलेले लोक सगळे वरच्या लोकाला जातात बरं का, आणि पाप केलेले लोक जे आहेत ते खालच्या लोकांना जातात, नरक वगैरे या सगळ्या लोकांना. आणि पुण्यवान लोक असतील, जसं जसं पुण्य असेल तसं बरं का, काही स्वर्गाला जातात, काही ब्रह्मलोकाला जातात, काही वैकुंठाला जातात, आणखी अनेक प्रकारचे लोक आहेत वरचे. तर पुण्यकृतान लोकान प्राप्य, असे पुण्यवान, पुण्य करून गेलेले जे लोक आहेत, पुण्य करणाऱ्यांचे जे लोक आहेत तिथे प्राप्य म्हणजे प्राप्त होऊन तिथे थांबतो तो काही काळ. किती थांबतो? या ठिकाणी सांगितलं उषित्वा शाश्वती समाहा. शाश्वती समाहा उषित्वा म्हणजे अनेक वर्ष त्या ठिकाणी राहून.
ब्रह्मदेवाचं जसं आयुष्य आहे तेवढं आयुष्य त्या ठिकाणी राहून अनेक वर्ष त्या ठिकाणी विसावा घेऊन उशित्वा मग पुढं काय होतं, शुचीनाम श्रीमताम गेहे, पवित्र किंवा शुद्ध श्रीमंत लोकांच्या घरामध्ये योगभ्रष्ट अभिजायते, तो जन्माला येतो. म्हणजे त्याला विसावा प्राप्त होतो. देह पडल्यानंतर कोणता विसावा प्राप्त होतो, तर काही काळ त्याला पुण्यवान लोक जिथं जातात तिथं जावं लागतं. तिथं गेल्यानंतर जे काही त्याच्या पुण्याचे भोग आहेत ते तिथे त्याला भोगावे लागतात. आणि हे सगळे भोग भोगल्यानंतर तो पुन्हा त्या भोगालासुद्धा त्याला कंटाळतो, नको म्हणतो आहे, कशाला मला हे मिळालं विनाकारण. आणि तिथून कंटाळून पुन्हा तो खाली येतो, मनुष्यदेह त्याला प्राप्त होतो. पण हा मनुष्यदेह त्याला सामान्य कुळात प्राप्त होत नाही. शुचीनाम श्रीमताम गेहे, शुची शब्दाचा अर्थ आहे पवित्र किंवा शुद्ध. श्रीमताम शब्दाचा अर्थ आहे धनवान. श्रीमंत पण आहेत, आपलं पवित्र पण आहेत आणि धनवान आहेत. अशा गेहे म्हणजे घरामध्ये, कुळामध्ये, वंशामध्ये योगभ्रष्ट अभिजायते, अशा ठिकाणी हा योगभ्रष्ट येतो. म्हणजे जी काही पवित्र कुळ आहेत, शुचीनाम श्रीमतामचे अर्थ अनेक केलेले आहेत टीकाकारांनी. पहिला अर्थ शुद्ध आचरण असणारे श्रीमंत लोक, जसे जनकादिक आहेत ना. जनक राजा होता, तो राजाही होता, फार मोठा श्रीमंतही होता आणि त्याचं आचरण पवित्रसुद्धा होतं, शुद्धसुद्धा होता तो. असं वर्णन केलं आहे रामायणामध्ये. त्याच्या पूर्ण नगरीमध्ये एकही दुर्जन मनुष्य नाही. हो, सगळे सुरनर नारी सुभग सुची संता असं वर्णन केलेलं आहे. मुलं बाया सगळे काय असतील ते सगळे ब्रह्मज्ञानी, शुची पवित्र सगळे होते. म्हणून अशा जनकादिकांच्या कुळामध्ये तो जन्माला येतो. मोठ्या मोठ्या राजांच्या, पवित्र राजांच्या, शुचिरभूत राजांच्या कुळात तो जन्म घेतो. आणखीन शुची शब्दाचा अर्थ असा केला आहे, शुची म्हणजे शुद्ध आणि श्रीमताम म्हणजे धन. धनसुद्धा माणसाचं शुद्ध पाहिजे. काही लोक धनवान भरपूर असतात परंतु त्यांचं धन शुद्ध नसतं, त्यामुळे त्या धनाला धन म्हणायचं नाही, त्याला पैसा म्हणायचं. लक्ष्मी वेगळी आणि पैसा वेगळा. लक्ष्मी जी असते ती समाधान देते, शांती देते, सुख देते. आणि पैसा काय देतो, सुविधा देतो, सुख देईल असं नाही. आणि धनाची सूची ही सगळ्या सूचीमध्ये सूची आहे. मनुस्मृतिकार म्हणतात, सर्वेषामेव शौचानाम अर्थ शौचम परम स्मृतम. सर्व पवित्रतेमध्ये सगळ्यात मोठी पवित्रता जर कशाची असेल ती धनाची पवित्रता आहे. म्हणजे अपवित्र जर धन आपल्या घरात आलं तर सगळं अपवित्र करतं. अपवित्र धनाने आपण एखादी वस्तू घेतली तर तीसुद्धा आपल्याला अपवित्र करते. म्हणून शौचतेचा विचार करत असताना, शौचाचाराचा पवित्र राहायचा असेल तर आपल्याला मुख्य धनाचा विचार करावा लागतो. म्हणून तुकाराम महाराज म्हटले, जोडोनिया धन, उत्तम व्यवहारी शब्द वापरला, कारण अर्थसूची आहे. मग असे पवित्र धनवान आहेत ज्यांनी चांगल्या मार्गाने धन मिळवलेलं आहे, त्यांचं आचरणसुद्धा शुद्ध आहे. अशांच्या शुद्ध आचरण असलेल्या त्या ठिकाणी कुळामध्ये, आता या कुळामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत बरं का. एक असतो नादवंश आणि दुसरा असतो बिंदुवंश, किंवा आपल्या भाषेत सांगायचं तर मांसवंश आणि विद्यावंश. काही काही लोक पवित्र अशा मांसवंशामध्ये येतात आणि काही काही लोक पवित्र अशा विद्यावंशामध्ये येतात. मांसवंशाचाच विचार बहुतेक टीकाकारांनी केला आहे, पण काही टीकाकारांनी नादवंशाचा विचार केलेला आहे. नादवंश म्हणजे आपण साधू संतांच्या सहवासात जातो, त्यांचं श्रवण करतो आणि श्रवण ऐकल्यानंतर त्यांच्या शब्दामुळे आपला जन्म होतो बरं का. काय गुरुपासोनी दीक्षा ग्रहण, तो शिष्यासी नवा जन्म जाण, गुरु मायबाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा. नाथ महाराज म्हणतात, गुरुपासून आपण दीक्षा घेतली, गुरुपासून उपदेश ऐकला की आपल्याला नवीन विचार सुचतात. मागचं आपण सगळं सोडून देतो.
आणि म्हणून तो सुद्धा आपला एक जन्मच आहे. मग आता त्यांनी आपल्याला जन्म दिला, कशाच्याद्वारे दिला? शब्दाच्याद्वारे दिला. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताबाईंचा उपदेश ऐकला आणि चांगदेव महाराज म्हणतात मी मुलगा आणि माझी आई कोण झाली? आता मुक्ताबाई झाली. आता मुक्ताबाईचं आयुष्य 7 वर्षाचं आणि यांचं 7 गुणिले 2 आणि त्याच्यावर 2 शून्य. पण तरीसुद्धा गुरुपुत्र झालो का म्हणतात? कारण आजपर्यंत स्वतःला जीव समजत होतो, अज्ञानी समजत होतो, पण आता मुक्ताबाईंचा उपदेश ऐकला आणि मला त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली. जन्म आहे. कशाकरता आपलं चिंतन चाललं आहे? त्याला तो त्या ठिकाणी सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोबी जायते. एक तर पवित्र कुळामध्ये आईवडिलांच्या पोटी जन्माला येईल, नाहीतर पवित्र अशा महात्म्यांच्या सहवासात तो येईल, त्यांचे शब्द तो ऐकेल. म्हणून सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो अभिजायते. तो त्या ठिकाणी पुन्हा जन्माला येतो. ज्ञानोबाराय काय लिहितात बघा. आता ज्ञानोबाराय म्हणतात ऐके कवतिके हे कैसे, जे शतमुख लोक सायासे, ते तो पावे अनायासे कैवल्य कामू. बघा हीच ओवी आहे, माझ्या ज्ञानेश्वरीत पण आहे, मामांच्या ज्ञानेश्वरीत सुद्धा ही आहे. ऐके, ऐका. काय झालं त्याचं? कुठला मुक्काम पडला त्याला? ऐके कवतिके हे कैसे. याच्यात एक कौतुक आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कौतुक म्हणजे काय? जरी त्याने मागच्या जन्मामध्ये सगळं केलेलं होतं आणि मध्ये तो विचलित झाला होता, आयुष्य संपलेलं होतं, परमात्म्याची प्राप्ती झाली नव्हती, तरीसुद्धा एक कौतुक तुला सांगतो. याचं कौतुक करण्यासारखं आहे. का? कारण त्याने केलेली साधना त्याला उपयोगाला येते. काय, कशी येते? ऐके कवतिक हे कैसे, जे शतमखा लोक सायासे, ते तो पावे अनायासे कैवल्य कामू. हा कैवल्य काम असल्यामुळे, कैवल्य शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. मोक्षाची याला इच्छा असल्यामुळे, केवल भाव जो आहे त्याची इच्छा याला असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी एक विसावा पडतो, विश्रांती होते. कुठे जातो तो? जे शतमखा लोक सायासे ते तो अनायासे पावे. म्हणजे 100 यज्ञ करणारे जे लोक आहेत, 100 यज्ञ करणाऱ्यांना जे लोक प्राप्त होतात, ते लोक याला अनायासेच प्राप्त होतात, सहजच प्राप्त होतात. म्हणजे याला आता त्या लोकांकरता जाण्याकरता काही विशेष प्रयत्न करावे लागले नाही. याने केलेली साधना, याने केलेलं चिंतन, याने केलेला योगाभ्यास, तो योगाभ्यासाच्या पुण्याच्या जोरावर सहज. कारण त्या 100 यज्ञ करणाऱ्यांना काही सहज प्राप्ती झाली का हो तिथली? पुण्यलोक प्राप्त करायचं असेल तर काय काय करावं लागतं? बोला ओवी. हां ठीक आहे, ब्रह्मलोक असेल, आणखीन इंद्रलोक असेल, कोणतंही इंद्राचं पद पाहिजे असेल तर त्या ठिकाणी काय काय करावं लागतं? ज्ञानोबांनी किती ठिकाणी सांगितले. कालच आपण वय म्हणून आलो. यज्ञ अधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. आणखीन 100 करावे लागतात हे सांगितलं आहे. काल म्हटली ना ओवी. हां, शतमक संपत्ती स्वर्गीची ही एक ओवी आहे. आणखीन 101 जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आणूनोय. आणखीन एक काल आपण ओवी म्हणली होती की त्याच्यात 100 यज्ञाचा उल्लेख आहे. तर जाऊ द्या, तो 100 यज्ञ त्याला करावे लागतात. बरं, यज्ञ करायचं म्हणजे एवढं सोपं काम आहे का हो? एक यज्ञ करायचा असेल तर काय काय करावं लागतं? त्याचं यज्ञाचा विधी सांगितलेला आहे. यज्ञ करायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 10-15 वर्ष पुरेल एवढी संपत्ती ज्याच्याकडे आहे त्यालाच यज्ञ करता येतो. तो अधिकारी पाहिजे यज्ञाचा. त्याच्यानंतर समर्थ पाहिजे, यज्ञाची त्याला इच्छा पाहिजे. हत्तीच्या सोंडेसारखं तुपाची धार लावता आली पाहिजे. पूर्वीचे जे यज्ञ होते बरं का, आत्ताचे आपले वेगळे. असा यज्ञ तो. बरं, ते यज्ञ करत असताना यज्ञामध्ये आहुती टाकताना तरी समाधान आहे का? माणसाला सुख आहे का? अग्नीसमोर बसावं लागतं,
त्याच्यामध्ये ते धूर असतो, आणखीन तो धूर डोळ्यात जातो, नाकात जातो, कानात जातो, सगळीकडे जातो. पण हे सगळं सहन करावं लागतं. कशा करता? त्याला हे दिसत नाही काहीच, त्याला तिकडले अप्सरा दिसतात, त्याला ते स्वर्गातलं अमृत दिसतं. त्यामुळं म्हणतो जाऊ द्या, धूर गेला तर जाऊ द्या, आणखीन काय त्रास झाला तर होऊ द्या, पण तिकडे गेल्यावर अमृत प्यायला मिळणार आहे. पण हे सगळं कष्ट त्याला, कोणाला? बाकीच्यांना. हां, हे च्या हाती तोची समर्थ मुक्ती जैसा शतमक संपत्ती स्वर्गीची. हां, ती वेळी झाली. मी ते टोक आपण झालं होतं. म्हणजे त्याला एवढे कष्ट आहेत, त्या ठिकाणी स्वर्गात जाण्याकरता बाकीच्यांना कष्ट आहेत, पण याला काही कष्ट पडले का? आता नाही. याला सहजच त्या ठिकाणी ब्रह्मलोकाची प्राप्ती होते, स्वर्गलोकाची प्राप्ती होते, पुण्यलोकाला जे काही लोक जातात तिथली प्राप्ती होते. बरं, तिथं गेल्यावर काय होतं? मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग भोगिताही सांग कंटाळे मन. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग, त्या ठिकाणी आपल्यासारखा आहे का स्वर्गामध्ये, पुण्यलोकामध्ये तिथे अलौकिक आणि अमोघ असे भोग आहेत. भोगाला त्यांनी विशेषण दिले अलौकिक, म्हणजे लौकिक भोग नाहीत. आपल्याकडे त्या ठिकाणी आपल्याला लौकिक, आपण एखादा द्रवपदार्थ पितो, लौकिक पदार्थ खातो, पण तिथे खायला प्यायला सुद्धा कसे पदार्थ आहेत? अलौकिक. काय काय अलौकिक पदार्थ आहे प्यायला खायला? तिथं काही नाही, अमृत आहे. हो, जे तर काय अमृताची कोठारे, कामधेनूची खिल्लारे. बोला, ऐरावतासारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती, महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनूची. ओळगे देव पायका, सैंग चिंतामणेच्या भूमिका, विनोद वन वाटिका. तिथल्या वाटिका कशाच्या? येड्याबाबळीच्या नाही, सुरतरूंच्या, म्हणजे कल्पवृक्षाच्या वाटिका आहेत, बागे आहेत. तिथे गाणी गायला कोण? आपल्यासारखे सामान्य लोक गायला नाही. गंधर्व गात गाणी, रंबे ऐशी नाचणी, उर्वशी मुख्य विलासिनी, आंतोरिया. हे सगळं तिथं आहे अलौकिक. आणि अमोघ का म्हटलं त्याला? वास्तविक पाहता भोग म्हटलं की सगळे अमोघ, कुठलाच भोग नसतो, पण हे मृत्यूलोकाच्या सापेक्षाने अमोघ आहेत. म्हणून अमोघ आणि अलौकिक हा शब्द वापरला आहे. मृत्यूलोकातले भोग जे आहेत जसे नश्वर आहेत, तसे त्या ठिकाणी असलेले जे भोग आहेत तेवढ्या पुरते का होईना स्थिर राहतात. तिथली लोकांची जी शरीरं आहेत ती आपल्यासारखी जर्जर होत नाहीत. त्या अमरा निर्जरा देवा असं म्हटलं आहे, त्यांना जरा नाही. हो, म्हणजे म्हातारपण येत नाही. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तरुणच राहतो, जसाच्या तसाच. म्हणून अलौकिक अमोघ भोग आहेत. पण हा तिथे गेल्यानंतर याला जरी हे सगळे भोग मिळाले तरी भोगत बसतो का तो? अहो, हा कोण आहे? हा थोडाच यज्ञ करून गेलेला आहे. हा उपासक आहे, हा योगाभ्यासी आहे. अगोदर यम नियम आसन प्राणायाम सगळं केलं याने, वैराग्य धारण केलेलं होतं. ठीक आहे, शेवटी जात असताना काहीतरी मन विचलित झालं आणि आयुष्य संपायच्या अगोदर त्याला सिद्धी प्राप्त झाली नाही, आयुष्य संपलं. थोडा विचलित झाला, पण तरीसुद्धा हा साधक आहे. आणि साधक असल्यामुळे ज्ञानोबाराय म्हणतात, भोगिताही सांग कांटाळे मन. त्याला कंटाळा येतो, त्याला हे सगळं आवडत नाही, कारण त्याचं वैराग्य परत जागृत होतं. त्याला असं वाटायला लागतं थोडंसं वेगाने चाललो असतो तर परमात्माच भेटला असता, पण कुठून मला त्या ठिकाणी दुर्बुद्धी सुचली आणि त्या ठिकाणी मी इथे आलो. आता हे सगळं जरी त्याला दिसलं तरी त्याच्यामध्ये त्याचं मन रमत नाही. वमिलिया अन्ना लाळन घोटे अंग न सुये आलिंगना. त्याचं वैराग्य परत जागृत होतं. हो, विषय रांधिली रससोय जेवणारा ठाऊय ते ताटचे सांडोने जाय ज्या परी. त्याला कंटाळा येतो. हे सगळं जरी असताना त्याला म्हणतो, त्याला वाटतं हे
चांगलं आहे, अमृत जरी असलं तरी सुद्धा मरणारच आहे शेवटी. आमर अमृत पान करती शेकी तेही मरूनही जाती. त्या ठिकाणी खाण्याचे असतील, पाण्याचे असतील, हे सगळे जरी भोग असले तरी सगळे स्वर्ग भोग तेही न लागती आसार, होती जाती क्षणेची नश्वर, तेथे हरिसंगे क्रीडो निरंतर, सर्व सुखाचे जोडला हा आगरो असं म्हटलेलं आहे. पेले अमर ते देहाचे, असं त्याला त्या ठिकाणी वैराग्य निर्माण होतं. आणि तो म्हणतो हा अंतरायो अवचिता, का ओढवला भगवंता, दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. ए भगवंता, अरे बाबा कसं काय झालं आहे, हा अंतराय अवचिता, आम्हाला हा अंतराय निर्माण झाला, हा अडथळा निर्माण झाला. म्हणजे सगळं भोग असतानासुद्धा बघा, कामधेनू असतानासुद्धा, सुरतरू कल्पतरू असतानासुद्धा, सगळं स्वर्गातलं सुद्धा असतानासुद्धा त्याला त्याच्यामध्ये रुची वाटत नाही. तो देवाला प्रार्थना करतो, देवाला म्हणतो देवा हा अंतरायो अवचिता का ओढवला भगवंता. अरे बाबा हा माझ्या जीवनामध्ये अंतराय निर्माण झाला, अवचित अचानक माझ्या जीवनात हा का बरं त्या ठिकाणी अंतराय म्हणजे विघ्न, अडथळा, या ठिकाणी विलंब का माझ्या जीवनामध्ये आला. कारण म्हणून अशा प्रकारे दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य, जरी स्वर्गातले भोग भोगत असला, दिव्य भोग भोगत असला तरी त्याच्या अंतःकरणात ते भोगतानासुद्धा अनुताप आहे. अनुताप म्हणजे त्याला पश्चाताप होतो. पश्चाताप होतो म्हणजे तो म्हणतो आपण जर त्या ठिकाणी थोडं लावून धरलं असतं, चांगली साधना केली असती तर परमात्मा स्वरूपच मला प्राप्त झालं असतं. पण आपण परमात्मा स्वरूपाची इच्छा केली नाही, मनामध्ये दुसरीच वासना आली आणि त्यामुळे आपल्याला आता इथे यावं लागलं. त्या ध्रुव बाळाचं असं सांगतात, ध्रुव बाळाला भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. किती महिन्यामध्ये? 5च महिन्यामध्ये. 5 महिन्यात दर्शन झाल्यानंतर मग ध्रुव बाळाला भगवंतांनी सांगितलं तुझ्या मनातली कामना मी ओळखली, तुला आढळपद पाहिजे ना. कशाकरता ध्रुव गेला होता तो? पित्याच्या तो वना गेला याची लागी, 22व्या पित्याच्या उत्संगी, चंद्र सूर्याधिक श्लाघ्य केला, देवाने केला. त्याला गेला होता, देवाला काय म्हटलं, मला बापाने मांडीवर बसून दिलं नाही म्हणून देवा मी तुमच्याकडे आलो आहे. अशा जागेवर आता बसायचं आहे देवा, कोणीच उठ म्हणलं नाही पाहिजे. मग बसायचं आहे का बापाच्या मांडीवर? म्हटलं मरकी मांडी, तिचं काय बसायचं आहे. आता अशी मांडी द्या की जिथं बसल्यावर कोणी उठ म्हणणार नाही. भगवंतानी सांगितलं कोणीच तुला उठ म्हणणार नाही. सगळे चंद्र तारा नक्षत्र तुझी प्रदक्षिणा करतील. ध्रुवपद हो काय, आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, क्षीराचा सागरू उपमान्या. आढळ पदावर बसवलं. नारद महर्षी काही दिवसानंतर गेले बघण्याकरता, आपला शिष्य सुखी आहे का दुःखी आहे का कसा आहे खुशाल आहे का बघितलं पाहिजे. नारद महर्षी जाऊन बघतात तर ते आढळ पदावर सिंहासन तसंच पडलं आहे आणि एका बाजूला आपला आसन टाकून ध्रुव बाळाचं नामस्मरण चाललं आहे, चिंतन चाललं आहे. नारद महर्षी गेल्यावर नारद महर्षींना पाहिल्यावर नमस्कार केला आणि रडायला लागला. म्हणजे अरे आता आढळपद मिळालं, मनातली इच्छा पूर्ण झाली, आता काय तुला रडायचं कारण आहे. म्हटले गुरुजी महाराज तुम्ही देव कसा प्राप्त करून घ्यायचा हे सांगितलं, पण देवाला काय मागायचं हे नाही सांगितलं ना. मी चुकीचं मागून बसलो. आता मला तुम्ही उपदेश करा, मला आता हे नको, आढळपद नको मला. सांगायचं कशा करता, त्याला तिथला सुद्धा उभग येतो. इंद्रपदाधिक भोग, भोग नव्हे तो हो. तुकाराम महाराज म्हणतात देवा समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी अनेक न लगे, तेथे माझे आर्त. पुढं काय म्हटलं, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित झनी झडो देशी. नको म्हणून त्याला पश्चाताप होतो, हे आवडत नाही. म्हणून
जैसा देखिला हा लोक तैसाचे श्रुत स्वर्गाधिक अनादि दोषयुक्त देख सदोष मूळ वांछिती स्वर्गी मनशी दोष कोण ऐकतयाचे लक्षण स्पर्धा असूया नाश जाण तपक्षीण दिवी भोगे. कारण काय, त्या लोकामध्ये काही दोष सांगितले बरं का. त्या पुण्य लोकामध्ये कोणते दोष आहेत, तिथे क्षय आणि अतिशय नावाचा दोष आहे. क्षय नावाचा दोष कोणता आहे की तिथलं पुण्य संपलं की परत खाली यावं लागतं. हो हो, पुण्याची पावटी सरे हां, सवेची इंद्रपणाची उटी उतरे माघारे मुक्तिलोका यावं लागतं. कारण क्षय नावाचा दोष तिथे लागलेला आहे. आणि अतिक्षय म्हणजे आपल्यापेक्षा आणखीन वरचढ कोणी दिसला की त्याला स्पर्धा निर्माण होते, असूया निर्माण होते. आता याला नाही होणार, हा साधक आहे, पण याने बाकीचं पाहिलं, बाकीच्यांचं पाहिलं की त्याला वाटतं हे सुद्धा नश्वर आहे सगळं, कशाला इथं थांबायचं, अनुताप निर्माण होतो. मग पाठी जन्मे संसारी, मग तो म्हणतो आपलं चला खाली. हो काय, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा जन्म आम्हा, इहलोकीचा हा देह, त्याला इच्छा निर्माण होते आपलं खाली चला. आता खालचंच बरं होतं. खालचे म्हणतात वर जायचं आहे आणि वरचे म्हणतात खाली जायचं. खालच्या लोकांना वरचं आवडतं, पण वरच्या लोकांना वर नाही आवडत. ते म्हणतात खाली चांगलं आहे, नामस्मरण करता येतं, ज्ञानेश्वरी ऐकता येते, बाकीचं करता येतं. तिकडं काय, तिथं ज्ञानेश्वरी वाचता येईल का? नाही नाही नाही, ते म्हणतील ज्ञानेश्वरी वाचायची असली तर खाली जा, इथं फक्त मजा हाजा मजा करायची, त्याच्यासाठी आहे, भोगभूमी आहे ती. हां हां, मग पाठी जन्मे संसारी, याच्या अंतकरणात तळमळ असते. परी सकळ धर्माची आ माहेरी, पण संसारात जरी आला तरी कुठं येतो का तो? राक्षसाच्या घरी येतो का? आणखीन कुठे येतो का? याच्या अंतकरणात असलेली तळमळ, पुण्य आणि त्याच्या त्या पुण्यामुळे मागच्या देहातलं पुण्य बरं का, त्याचा केलेला साधना अभ्यास, त्या पुण्याची संपत्ती, आणि ती बरोबर त्याला कुठे घेऊन येते? पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माची माहेरी, लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा. पाठी जन्मे संसारी, तो संसारात येतो, पण संसार जरी असला तरी तो उत्कृष्ट संसार असतो, अशा ठिकाणी येतो. परी सकळ धर्माची या माहेरी, जे कुळ, आईवडील म्हणा, घर म्हणा, वंश म्हणा, कसा असतो? सकळ धर्माचं माहेर, म्हणजे सगळ्या धर्माचं पालन करणारी लोक ते असतात. धर्म मूर्तिमंतपणे त्या ठिकाणी राहिलेला असतो. धर्माचं काटेकोर पालन ज्या घरामध्ये, ज्या कुळामध्ये होतं, असं सकळ धर्माचं माहेर. माहेर म्हणजे राहण्याचं स्थान. आणि सकळ धर्म, आता याच्यात सगळे घ्या, सामान्य धर्म, विशेष धर्म, परमधर्म आणि मुख्य धर्म. मुख्य धर्म देव चित्ती, असा धर्म त्यांच्याकडे असतो. आपापल्या वाट्याला आलेलं कर्म ते ईश्वराची सेवा म्हणून करत असतात. आता ज्ञानोबांनी सगळं पुढं वर्णन केलेलंच आहे. त्याच्यानंतर दया, क्षमा, शांती ज्या कुळामध्ये असते, त्याच्यानंतर भगवंताची भक्ती असते, ज्ञान असतं, वैराग्य असतं, हे सगळे धर्माचं माहेर ते घर असतं. म्हणजे धर्म त्यांना सोडून जात नाही. जसं आपण जनकराजाचं उदाहरण सांगितलं त्याप्रमाणे अशा ठिकाणी लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा, या ठिकाणी एक उदाहरण दिलं ज्ञानोबारायांनी, लांबा उगवे आगरी. ज्याप्रमाणे लांबा हा जो शब्द आहे हा पारिभाषिक शब्द आहे. भाताची जी शेती असते, ते शेत कापल्यानंतर त्याचे जे बुडखे राहतात त्याला लांबा म्हणतात बरं का. तर ते बुडके जे असतात, बऱ्याचशा शेतामध्ये किंवा बऱ्याचशा पिकामध्ये खाली बुडके जरी शिल्लक राहिले आणि थोडं खतपाणी जर मिळालं तर ते परत उगवतात. भाताचं विशेष आहे. ऊसामध्ये सुद्धा एकदा तो ऊस झाला की परत तो काय म्हणतात त्याला, खोडवा का काय, तो उगवतो. तसं आता याच्या जीवनामध्ये जरी ते शरीर प्राप्त झालेलं असलं तरी मागच्या शरीरातले सगळं साधनाचे संस्कार, मागच्या शरीरातला सगळा योगाभ्यास, योगनिष्ठा, भक्तिनिष्ठा, ज्ञाननिष्ठा, ती सगळी याला या शरीरात उगवते. लांबा उगवे आगरी, जसं ते भाताचं पीक भराभर उगवतं, तसं मागचं सगळं ज्ञान याच्या अंतःकरणात आपोआप येतं.
मागचा सगळा अभ्यास येतो. आणि विभव श्रियेचा त्या ठिकाणी वैभवरूप लक्ष्मी त्याला प्राप्त होते. म्हणजे मागचं सगळं जे वैभव आहे किंवा त्या घरामध्ये धर्मच आहे असं नाही, तर वैभवरूप लक्ष्मीचं वैभव त्या घरामध्ये आहे. जेत जेत संपत्ती आणि दोन्ही वस्ती आली विभूती माझी, अशा विभूती असलेल्या घरामध्ये तो जन्माला येतो. म्हणजे संपत्ती भरपूर आहे, लक्ष्मी म्हटलं आहे. वैभव विभव श्री म्हटलं आहे, म्हणजे नुसती लक्ष्मी नाही, लक्ष्मी वैभवासहित असते तिथे. लक्ष्मी तिथे असतेच असते. आपलं सगळं वैभव म्हणजे वृद्धी सिद्धी सगळ्या त्या घरामध्ये असतात. लक्ष्मी तिथे साक्षात सेवा करण्याला आलेली असते. आणि अशा पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घे. तिथे आल्यानंतर म्हणजे सगळी अनुकूलताच अनुकूलता आहे. म्हणजे परमार्थ करायला सुद्धा त्याला काही त्रास नाही, सगळी अनुकूलता असते. धर्मघरात चालत आलेले आहेत सगळे. आणि मग बाकीची काही चिंता नाही, राहण्याची चिंता नाही, खाण्याची चिंता नाही, काही नाही. बाकीच्या ह्याच्यात त्याला संघर्ष करावाच लागत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला बाकीचाच संघर्ष करावा लागतो राहण्याकरता आणि खाण्याकरता, आणि मग परमार्थ करायला आयुष्यच राहत नाही. पण अशा ठिकाणी जर पूर्वीजन्मी काही साधन केलेलं असेल तर ते बघा, अशा कुळात जन्माला येतात, त्यांना बाकीचं काहीच करावं लागत नाही. सगळं फक्त साधन करायचं, फक्त चिंतन करायचं. कारण सुचिनाम श्रीमताम गेहे असं ते घर आहे. जया ते नीतिपंथे चालीजे, सत्यधूत बोलीजे, देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी. कसं असतं ते कुळ बघा. आपल्या कुळामध्ये जर भगवत भक्त जन्माला यावा असं वाटत असेल तर कसं कुळ असलं पाहिजे. हे जे मोठे मोठे साधू संत असतील, भगवत भक्त असतील किंवा राजे भक्त विशेष करून बरं काही, ते श्रीमंत भक्त जे जन्माला आले, गौतम बुद्धांचा जन्म झाला अशा चांगल्या कुळामध्ये झाला, राजाच्या घरी झाला. जे काही असे असतील, जनक महाराजांचा जन्म पवित्र राजकुळामध्ये जन्म झालेला आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्म राजकुळामध्ये झालेला आहे. मग असे जे जन्म आहे ते कोणाचे कुठेही होत नाहीत. त्या घरामध्ये काय काय असतं, जया ते नीतिपंथे चालीजे. जे सगळं कुळ जे असतं, ते घर जे असतं ते नीतिपंथाने चालणारं असतं. म्हणजे केवळ धर्म नसतो, नीतीसुद्धा तिथे असते. हो, म्हणजे व्यवहारसुद्धा त्यांचा धर्माला अनुकरून सगळा असतो. नीती कशाला म्हणतात? हो, कोणालाही त्या ठिकाणी त्रास न देणं, प्रेमाने सर्वांशी वागणं, खोटं न बोलणं, अशा सगळ्या नीती म्हणजे तो धर्म त्यांच्या व्यवहारात असतो. आहे ना, पुढंच ओवी नीतीवर बोला. नीती शब्द आला का नीतीच्या ओव्या सांगायच्या. ओवीमध्ये जो शब्द चालला आहे, ज्या शब्दाचं चिंतन चाललं आहे, त्या शब्दाच्या ओव्या सांगितल्या तर त्याला पोषक वातावरण तयार होतं. नीतिपंथे चालीजे. नीती म्हणजे काय? मागे गेला बघा, नीती. नीती शब्द मागे गेला आहे बऱ्याच वेळेला. धर्माशी नीतीशी शेजभरी. नीतीची व्याख्या दिली ज्ञानेश्वर महाराजांनी, आता मला आठवत नाही होई नीतीची व्याख्या. मोठ्याने माळा, मोठ्याने. ते नाही, नीतीची व्याख्या दिली ज्ञानेश्वर महाराजांनी. नीती कशाला म्हणतात चला उद्या पाहू. जया ते नीतिपंथे चालीजे, म्हणजे नीतीच्या पावलाने सगळे चालतात त्या घरातले. सत्यधूत बोलीजे, आणि बोलणं त्यांचं कसं असतं, वागणं नीतीनुसार. हो, आणि बोलणं त्यांचं खरं बोलणं. सत्यधूत, सत्याने ते धुतलेले असतात, सत्याने त्यांची वाणी धुतलेली असते, असे त्यांचं बोलणं असतं. खरं बोलणारे ते सगळे लोक असतात. देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी, आणि त्यांच्या जीवनामध्ये जे काही त्यांना पाहायचं आहे, जे काही त्यांना करायचं आहे, त्यांच्याकडे एक दृष्टी असते, ती म्हणजे शास्त्राची दृष्टी. शास्त्राशिवाय काय पाहत नाहीत. हो, नीतीशिवाय त्यांचं चालणं नाही, सत्याशिवाय त्यांचं बोलणं नाही. अशा प्रकारे त्यांचं जीवन असतं. कोणाचं? ज्यांच्या कुळात हा जन्म घेतो तिथलं वातावरण चाललं आहे, अशांच्या पवित्र कुळामध्ये हा जन्म घेतो. आता याला हे सगळं शिकावं लागेल का हो? अहो, घरामध्ये सगळं जर असेल असं तर तिथल्या वातावरणामुळे त्याला साधना जास्त करावीच लागत नाही. हे सगळं अनुकूलच आहे.
हो, तुमच्या आमच्यासारखं आहे का सगळं प्रतिकूल, आणि त्याच्यात मग ज्ञानेश्वरी वाचत बसायचं, कोणाला आवडत नाही काय नाही, आणि त्याच्यामध्ये मग त्या माणसाला जास्त त्रास होतो. प्रतिकूलतेतून करतात हे विशेष आहे, पण पूर्वजन्मी जर केलेलं असेल तरच अनुकूल सगळे लोक मिळतात. मग अशांच्याच कुळात तो जन्माला येतो. प्रतिकूल करणं चांगलं आहे, करत राहावं माणसाने, पण त्या ठिकाणी याला मात्र हे सगळं अनुकूल मिळतं. देखावे ते देखीचे शास्त्रदृष्टी, आणि जे काही पाहायचं असेल ते सगळं शास्त्राशिवाय नाही. कारण जीवनामध्ये नीती असेल, धर्म असेल, हे सगळं जीवन जगायचं असेल तर भगवान म्हणतात तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. शास्त्र म्हणेल ते. आता शास्त्र आलं ना शब्द, शास्त्राच्या वया पटापट सांगितले पाहिजेत. विठ्ठल विठ्ठल म्हणण्यापेक्षा शास्त्र आलं की शास्त्राच्या वया, नीती आली की नीतीच्या वया. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य हे तृण मानावे, विषय विरुद्ध. शास्त्र म्हटलं ना हो हे सोडा, लगेच ते सोडायला तयार असतात. हो, अहो शास्त्रांनी नुसतं सांगितलं ज्ञानोबारायांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त. बरोबर का चूक मला सांगायचं नाही, पण केवढी शास्त्रनिष्ठा. देहांत प्रायश्चित्त घेतलं, लक्षात घ्या. अनेक अशी उदाहरणं आहेत. शास्त्रावर कशी निष्ठा असली पाहिजे, वेदावर कशी निष्ठा असली पाहिजे. हो, आचार्यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, जर त्या ठिकाणी वेदाने सांगितलं अग्नी हा थंड आहे तर मी ते सुद्धा मान्य करील, पण वेद हा असं चुकीचं कधी सांगत नाही म्हटले. हां, शास्त्र बोलीला वाल्मिक तैसेची करीन, ते शास्त्र पुराण आहे. वेद शास्त्र जी काय असतील पुराणे त्याच्यानुसार त्यांचं सगळं जीवन आहे. कार्य विषेखी शास्त्रीची करावी पारखी. अकृत्य ते कुडे लोकी वाळावे गा. कार्याकारी विवेकी शास्त्रीची करावी पारखी, असे ते लोक असतात. म्हणून बघा आणखीन काय असतं त्या घरामध्ये. वेद तो जागेश्वरू, जया व्यवसाय निजाचारू, सारासार विचारू मंत्री जयाते. त्या घरामध्ये त्या कुळामध्ये काय काय विशेष असतं. वेद तिथला जागेश्वरू असतो, म्हणजे जागृत देवता त्या घरामध्ये वास करणारी. जागे ईश्वरो, जागृत असलेला ईश्वर, जागृत असलेला देव कोण आहे? वेद आहे. किंवा त्यांना जागवणारा जर कोण असेल तर त्या घरामध्ये वेद आहे. म्हणजे संपूर्ण जे कुळ असतं किंवा संपूर्ण ते घर असतं त्या घरामध्ये वेदाची आज्ञा ही प्रमाण मानली जाते. हो, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. हो, कारण वेदाला फार मोठं महत्त्व आहे. जगी समान सकृप, हिताहिताचा दीप, तो अमान्य केला बापू वेदू जेने. हो, वेदाचं महत्त्व सांगा. ज्ञानेश्वरीतलं ज्ञानोबारांनी किती ठिकाणी वेदाचं महत्त्व सांगितले. वेद म्हटलं की वेदाच्या ओव्या आल्या पाहिजेत, वेदाचं महत्त्व सांगितलं पाहिजे. मला मदत केली पाहिजे ना. आता मी याच्यासाठी 3-4 तास वाचतोय अगोदर, पण तुमचंही काहीतरी काम आहे ना. नाही, वेद आला पाहिजे, शब्द त्या ग्रंथ त्याच्यात श्रुती आला पाहिजे, वेद आला पाहिजे. वेद बोले सूर्य चाले, मी हलविल्या प्राण व्हाले जगाचे चाईत हवे. वेद जो आहे तो जागेश्वरू असतो, म्हणजे त्यांचं सगळं वागणं जे असतं ते वेदानुसार असतं, वेदानुसार सगळं जीवन असतं. म्हणून वेद तो जागेश्वरू, जया व्यवसाय निजाचारून. यांचा व्यवसाय काय? यांची जागृत देवता घरातली कोणती? वेद. आणि यांचा व्यवसाय काय? काही खान काही प्या नाही, कसंही वागा नाही. काय व्यवसाय बघा. जया व्यवसाय निजाचारू, निज आचारू, म्हणजे शास्त्राने जो आपल्याला विविध धर्म सांगितलेला आहे तो आचार हाच त्यांचा व्यवसाय असतो. हो, विधिते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देवनी जाळीत कर्म फळे, अशा प्रकारची त्यांची वृत्ती असते. कुळधर्मू चाळी, बोला विधी निषेध पाळी. हो, तुम्हा वर्ण विशेषे स्वधर्म विहिला असे, याते उपासा मग पैसे पुरते काम. हो, सगळं अग्निमुखी हवन हे सगळं त्यांच्याकडे चाललेलं असतं. आणखीन एक ओवी आहे काय, अवसरे भजी द्विजी.
निमित्ते यजी पित्रोद्देशे. पूर्वार्ध काय? देवगुरु पूजिका अवसरे भजी द्विजी आणि निमित्तादिके यजी पित्रोद्देशे. सगळं काही आचार असतात त्यांचे शास्त्रानुसार धर्मानुसार. जगा जया व्यवसाय निजाचरो, हाच त्यांचा व्यवसाय असतो. आणि यांचा मंत्री कोण असतो? घरामध्ये मंत्रीसुद्धा महत्त्वाचा आहे. मंत्री म्हणजे सल्ला देणारा, निर्णय देणारा झाला. मालक पहिला सांगितला. यांच्या घरातला मालक कोण? कोण आहे मालक? वेद. यांच्या घराचा मालक वेद आहे, स्वामी. वेदाचा हुकूम घरात चालतो. वेद झाला मालक. त्याच्यानंतर व्यवहार, यांचा व्यापार काय चालतो, व्यवहार काय चालतो? आपल्या आपल्या वाट्याला आलेलं काम ईश्वराची सेवा म्हणून करायचं, हा यांचा व्यवसाय झाला. पण आता मंत्री राहिला ना, मंत्रीसुद्धा चांगला पाहिजे बरं का, सल्ला देणारा. कोण आहे यांचा मंत्री सांगा? ओवीत बघून सांगा कोणता मंत्री आहे यांना? सारासार विचारू मंत्री जयाते. सारासार हा विचार, हाच यांचा मंत्री आहे. मंत्री म्हणजे सल्ला. यांना सल्ला कोण देतो? सारासार विचार. यांचा विचार सारखा जागृत असतो. विचार जो असतो यांना त्या ठिकाणी सल्ला देत असतो. अरे बाबा, हे सार आहे, हे असार आहे, हे नित्य आहे, परमात्मा नित्य आहे, बाकीचं सगळं अनित्य आहे. अशी जागृती कायम त्यांच्या जीवनामध्ये असते. असे जे आहेत, जयाच्या कुळी चिंता, झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृहदेवता आदी रिद्धी. अशा प्रकारचं पवित्र कुळ आहे. आणखी ज्ञानोबांनी वर्णन केलं आहे. जयाच्या कुळी चिंता. घेऊ अजून 5 मिनटं, चालेल ना? श्लोकापर्यंत येऊन जातो आपण. जयाच्या कुळी चिंता, झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृहदेवता आदी रिद्धी. आणखीन काय असतंय बघा त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या कुळामध्ये? जयाच्या कुळी चिंता, झाली ईश्वराची पतिव्रता. त्यांची जी चिंता आहे ती ईश्वराची पतिव्रता असते. आपली चिंता कोणाची पतिव्रता असते? आपली चिंता कशाची चिंता आहे आपल्याला? तुकाराम महाराज म्हणतात, नित्य उठवणिया, नित्य उठवणिया खावयाची चिंता. आपल्याला खायची चिंता आहे रोज उठलं की. कोणाला कशाची चिंता, कोणाला कशाची चिंता? खायची नसेल तर संसाराची चिंता. हो, माझं कसं होईल, माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या भावाचं कसं होईल, माझ्या बहिणीचं कसं, हेच सगळी चिंता. सकाळी उठल्या उठल्या सगळ्या चिंता, सगळ्या जीवनातल्या चिंता. माझं हे होईल का, माझं ते काम होईल का, अशा सगळ्या चिंता. ह्या सगळ्या चिंता ज्या आहेत म्हणून संसाराच्या चिंता आहेत. म्हणून आपली चिंता संसाराची पतिव्रता. संसारातलं ते चिंतन करते, संसारातलं ते ऐकते, संसाराच्या नुसार चालते. पण यांची चिंता कशी, कोणाची पतिव्रता आहे हो? ईश्वराची पतिव्रता. पतिव्रता कोणाला म्हणतात? पतीनुसार, पतीची या मता. असं लगेच पतिव्रता म्हणलं की पतिव्रतेच्या वय आले पाहिजे. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची गा. पतिव्रता कोणाला म्हणतात? पतीच्या मतानुसार वागते ती पतिव्रता. वाचून वाढून येदू कामू पतिव्रतेचा असा. विरक शोभू असा, याला म्हणतात पतिव्रता. म्हणजे ती पतीशी अनन्य असते, पतीवरच तिचं प्रेम असतं. आणि अशी पतिव्रता, आता यांची जी चिंता आहे ती ईश्वराची पतिव्रता झाली. ऐका, आता ईश्वराची पतिव्रता झाली म्हणजे यांना चिंता फक्त ईश्वराच्याच संबंधी. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. हो, पुसावेशे ह्याचे वाटे, देव कृपा करील मज, काय लाज राखील. अशी चिंता त्याला लागलेली असते. म्हणजे त्याची जी चिंता आहे ती ईश्वराची पतिव्रता झाली. काही काही ठिकाणी खांदारकर महाराजांनी तर असं लिहिलं आहे, ईश्वराला यांची चिंता लागली. यांचं सगळं जीवन चालवण्याची चिंता ईश्वराला आहे, म्हणून ईश्वराची पतिव्रता असंही लिहिलं आहे. तेव्हा जयाच्या कुळी चिंता, झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृहदेवता आदी रिद्धी. यांच्या घरातल्या देवता कोणत्या? सगळ्या. यांच्या घरातल्या देवता म्हणजे रुद्धी.
रुद्धी सिद्धी आपोआप त्यांच्या घरामध्ये आलेले असतात. आता लक्ष्मी आली, धर्म आला आणि मग धर्माबरोबर हे सगळी मंडळी येतच असतात. हो, या वैष्णवाचे घरी पुढं रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडणी तिष्ठती, रिद्धी सिद्धी न पाचारिता त्या धुंडती हरिभक्ता. अशा प्रकारे त्यांची स्थिती असते. आईशी निज पुण्याची या जोडी, वाढीन नली सर्व सुखाची कुळवाडी, ते जन्मे तो सुरवाडी योगच्युतू. आईशी अशा निज पुण्याची जोडी. त्याच्याकडे कोणती जोडी असते हो? मागच्या पुण्याची सगळी जोडी आहे. स्वतः केलेलं पुण्य आहे, त्याने शुद्ध केलेलं पुण्य आहे, योगाभ्यासाचं पुण्य आहे, ध्यानाचं नामस्मरणाचं पुण्य आहे. आणि ती जोडी त्याच्याकडे असल्यामुळे वाढी नली सर्व सुखाची कुळवाडी. त्या पुण्याच्या जोडीमुळे त्याला सर्व सुख त्या कुळामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. सगळी अनुकूलता परमार्था करता. झाडिली लग्न घटिका. वा, तिये जन्मे तो सुरवाडी योगच्युत. अशा ठिकाणी मग तो जन्माला येतो. योगापासून च्युत झालेला जरी असला तरी त्याला परत जन्मामध्ये ही सगळी अनुकूलता मिळते. म्हणून योग करत राहा, ध्यान करत राहा, चिंतन करत राहा. जरी देह पडला तरी पुढच्या जन्मात तुम्हाला हे सगळं उपयोगाला येणार आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.